पेपर फुटी प्रकरणी CBIने सर्वात मोठी कारवाई करत लातूर येथील RCC कोचिंग क्लासेसचा संचालक शिवराज मोटेगावकर याला अटक केली आहे। या प्रकरणाचे सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमधून पाहू। तपासादरम्यान मोटेगावकरच्या मोबाईलमध्ये फुटलेल्या प्रश्नपत्रिका सापडल्या असून त्याने अन्य आरोपींशी संगनमत करून गुन्हा केल्याचे समोर आले आहे। पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मोटेगावकरवर भारतीय न्याय संहिता BNS, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आणि सार्वजनिक परीक्षा कायद्याअंतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। CBI कडून मोटेगावकरला अटक का करण्यात आली, नेमके यामागील कारणे काय, चला तर जाणून घेऊ। शिवराज रघुनाथ मोटेगावकरचा नीट UG परीक्षा प्रश्नपत्रिका 2026 फुटी प्रकरणात प्रत्यक्ष सहभाग, पेपर प्रसारित करणाऱ्या टोळीचा सक्रिय सदस्य आहे। इतर आरोपींसोबत संगनमत करून परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका मिळवली। शिवराज रघुनाथ मोटेगावकरच्या निवासस्थानी केलेल्या झडतीदरम्यान शिवराज मोटेगावकरच्या मोबाईलमध्ये नीट UG 2026चे फुटलेले प्रश्न सापडले। 14 मे रोजी लातूर येथील शिवाजीनगरमधील मोटेगावकरच्या निवासस्थानी झडती घेण्यात आली होती। फॉरेन्सिक तपासणीसाठी मोबाईल जप्त करण्यात आला। NTA संबंधित सरकारी अधिकाऱ्यांसोबत गुन्हेगारी रचला। मोटेगावकरने फुटलेल्या प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकांच्या प्रती विवेक पाटील आणि इतर अनेक व्यक्तींना पुरवल्या। फुटलेल्या नीट UG परीक्षा 2026च्या प्रश्नपत्रिकांच्या हस्तलिखित प्रती ज्या व्यक्तींना पुरवल्या होत्या त्या सर्वांची नावे उघड केली नाही। तपासादरम्यान असेही समोर आले आहे की आरोपीने परीक्षा झाल्यानंतर फुटलेल्या प्रश्नपत्रिका नष्ट करून पुरावा नष्ट केला। शिवराज मोटेगावकरवर कोणत्या कलमांतर्गत कारवाई झाली? BNS 2023च्या कलम 61(2), 238, 303(2), 316(5), 318(4) भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, 1988च्या कलम 13(2) सह 13(1) आणि सार्वजनिक परीक्षा गैरप्रकारांचा प्रतिबंधक कायदा, 2024च्या कलम 10 सह 3, 4, 5 आणि कलम 11 अन्वये शिक्षापात्र गुन्हे दाखल आहेत। अशा प्रकारे CBIचा तपास हा लातूरपर्यंत आला असून आता हा तपास कुठपर्यंत जातो आणि CBIला आणखी काय धागेदोरे सापडतात हे आपल्याला पाहायचं आहे। धन्यवाद मित्रांनो, अशाच एकदम खास माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा।